संभाजीनगरपासून 17 किलोमीटर दूर 600 फूट उंच पर्वतांवरती बसलेला हा मध्यकालीन किल्ला, सर्वात भयंकर आणि सर्वात सुरक्षित देवगिरी किल्ला म्हणजेच आत्ताचा दौलताबाद किल्ला. तर जाणून घेऊया या किल्ल्याबद्दल. तर फायनली आपण आज निघालो पुण्याकडे आणि जवळपास 5 वाजता मी घरून निघालो. आता 5:22 झाले आणि आपल्या पुढच्या जर्नीला निघूया. तर आता डायरेक्टली संभाजीनगरला पोहोचल्यावरती व्हिडिओ स्टार्ट करेल. तिथून जे पण आपले फिरायचे स्पॉट आहेत ते कव्हर करू आणि पुण्याला रवाना होऊया. तर आपलं टोटल डिस्टन्स जवळपास 450 ते 500 किलोमीटर आहे आणि ते पण मी स्कूटीवरती करतो. तर फायनली आपण संभाजीनगरमध्ये पोहोचलोय आणि इथं आपण 2 स्पॉट कव्हर करणार आहे. एक म्हणजे दौलताबाद फोर्ट आणि सेकंड आहे आपलं एल्लोरा केव्स. आपली जर्नी स्टार्ट करायच्या आधी आपण थोडा नाश्ता वगैरे करून घेऊया, कारण की आता जवळपास 9 वाजण्यात आलं. तरी आपण किल्ल्याच्या बाहेर आहे, गाडी वगैरे आपण पार्क केली. आता निघूया आता किल्ल्याकडे. आपण आता मेन एंट्रन्स वरती आहे. तुम्ही ऑफलाईन जर तिकीट घेतले तुम्हाला ते 25 रुपये पर पर्सन असं पडेल. मेन गेट क्रॉस करताच हल्ला करण्याची गती स्लो होण्यासाठी ही जी एंट्री आहे ही अर्धचंद्र आकाराची आहे. मुख्य प्रवेश दरवाज्यातून आत येताच तुम्हाला इथं पूर्व सैनिकांची राहण्याची जागा दिसेल. मात्र आता इथे वेगवेगळ्या प्रकारच्या जुन्या तोफा ठेवलेल्या आहेत. थोडं पुढे जाताच हे ऐतिहासिक मंदिर दिसेल, जे की आता नष्ट झालेले आहे. तर थोडं समोर जाता तुम्हाला सरस्वती विहीर दिसेल. या विहिरीचे पाणी सैनिकांना पिण्यासाठी व इतर उपयोगीसाठी असायचे. थोडं समोर जाताच आपल्याला हाती तलाव दिसेल, जो की 1827 मध्ये मोहम्मद बिन तुगलक याने जेव्हा दिल्लीवरून त्याची राजधानी हटवून दौलताबाद इथे केली, त्याच्यासाठी या तलावाची निर्मिती करण्यात आली. हाती तलावाच्या साईडने एक पुरातन मंदिर आहे आणि या मंदिराला भारत माता मंदिर या नावाने ओळखलं जातं. 152 स्तंभांपासून बनलेले हे मंदिर आहे. दिल्लीच्या कुतुब मिनारानंतर सर्वात मोठी दुसरी मिनार आहे. किल्ल्याच्या 9व्या प्रवेशद्वारानंतर तुम्हाला चिनी मेहेलचा काही हिस्सा दिसेल. चिनी मेहेल क्रॉस करताच तुम्हाला या ठिकाणी 14 टन वजनी असलेली मेंढा तोफ ठेवलेली दिसेल. इथून मुख्य किल्ल्यापर्यंत जायला तुम्हाला 70 फुटी दरी ही क्रॉस करावी लागते आणि त्यासाठी तुम्हाला एक ब्रिज बनलेला दिसेल. एवढ्या स्टेप चढून हवे आणि ते आपण पूर्ण इन्क्लाइन. भरपूर लोक तर खालीच थांबलेत, वरती आले पण नाही. आता मला टेन्शन पडले नेक्स्ट स्टॉप आपला होईल की नाही म्हणून, कारण आणखी इथून पुण्याला गाडी चालवत न्यायची आहे. इन्क्लाइन पायऱ्या चढून वरती आल्यानंतर तुम्हाला अष्टकोनी महल दिसेल, जे की मुघल बादशाह शहाजहानने बनवलेले आहे. फायनली दौलताबादचा जो किल्ला आहे आपला तो एक्सप्लोर करून झाला. ॲक्च्युली तिथं स्टेप्स एवढ्या होत्या की आणि वरचं ऊन, त्यामुळे जशी एनर्जी अंगात पाहिजे होती तशी राहिली नाही शेवटपर्यंत आणि उतरताना काही जास्त हाल झाले. आताची एल्लोरा केव्ज आपल्याला एक्सप्लोर करायचं, त्याच्यासाठी सफिशियंट एनर्जी जर ती राहिली नाही आपली. बट मनामध्ये आलेलं माझा की प्लॅन कॅन्सल करावा आणि नेक्स्ट एल्लोरा केव्ज एक्सप्लोर करायच्या विथ मोर एनर्जी. बट नेक्स्ट टाईम म्हटलं म्हणजे डायरेक्ट नेक्स्ट मंथच आपलं येणं होईल आता परत. सो आताच आपण एक्सप्लोर करू, एक नॉर्मली बघून घेऊ, म्हणजे नेक्स्ट टाईम आपल्याला एक आयडिया येईल आणि पूर्ण डिटेलमध्ये आपण एक्सप्लेन करून त्याची इन्फॉर्मेशन तुमच्यासोबत शेअर करू शकतो.